तर आज मी ते ब्लॉग शूटिंग करते आहे. पहिल्यांदा मम्मी बोलली तर ब्लॉग शूटिंग कर. तर मी ना इथे तयारी करते आहे. तुम्ही विचारत असाल तर कशासाठी तयारी करते, तर आम्ही गावाला चाललो आहेत उद्या. तर गावाला जायचं होतं ना, तर मम्मी बोलली की तुला काय काय पाहिजे ना ते तुझं पर्समध्ये भरून ठेव. तर इकडे मी तुम्हाला दाखवते काय काय तयारी केली आहे ती माझ्या मम्मीने. मम्मीने सगळं करून ठेवलंय. आणि मम्मी हे सगळं गावाला घेऊन जायचं आहे आम्हाला. किती सगळं पॅकिंग केलंस ग. फक्त 2-3 दिवसासाठी गावाला चाललो. तर इकडे आहे ना मी माझे ते हे काय बोलतात घड्याळस आहेत ना, ते सगळे इकडे ठेवलेले आहेत. बोली तुला कोणते कोणते पाहिजेत ना ते घे. तर मी माझा ना हा कडा आहे चांदीचा, तो मी घेतलेला आहे सोबत, हा कडा. आणि त्याच्यासोबत मी बघते की कोणता घड्याळ ठेव. हे हा ब्रेसलेट आहे, म्हणून बोली तो नको घेऊस, तो चांगला आहे. आणि हे जे घड्याळ आहेत ते सगळे बंद आहेत. सगळे म्हणजे तो एकच बंद आहे, सगळे नाही. तर मी हा एक घेते. हे बघा किती भारी घड्याळ आहे, म्हणून टच लावून दाखवते सगळे. हे बघा हे ना घड्याळ सुद्धा आहे आणि तिथे गेम पण आहे त्याच्यामध्ये चालू, तर तो गेम पण खेळू शकतो आपण. हा एक घेतला. हा एक पाहिजे होता मला, पण ह्याच्यामध्ये ना मला टाईट होते हे, तर हा पण नको. हा ब्ल्यू कलरचा एक मस्त वाटते ना, तर हा एक घेते मी. बस झाले हे दोनच एवढे. जाताना ह्या दोघांमधून आहे ना कोणता तरी एक घालेल मी ड्रेसवरती जो मॅचिंग होईल तर. आणि हा मम्मीचा डब्बा खजूरचा. हे बघा ही सगळी नेल पेंट पण घेतलेली आहे मी. हे सगळी नेल पेंट एवढीच अजून होती वाटतं. हा अजून होती वरती, पण ती कलर ना मला आवडले नाही. तर मी हे जे मधले सगळे घेतले आहेत आणि आता बघणार आहे की कोणते चांगली नेल पेंट आहे ती. तर नेव्ही ब्ल्यू कलरचं माझी तर नऊवारी साडी आहे, तर हे लावू या हे लावू. आणि मला अजून डिझाईन पण करायची आहे सिम्पलवाली, पण माझ्याकडे डिझाईन करायचं जास्त काही आहे नाही. मला ही एकदम ब्रँडेड नेल पॉलिश आहे, आणि ही दोघे खूपच चांगले आणि ब्रँडेड आहेत. मला खूपच आवडलेले आहेत हे दोन नेल पॉलिश. आणि ही तर खूपच भारी आहे. तर नेव्ही ब्ल्यू कलरचं आहे ना, तर मी ही वाली लावेल. खूप छान वाटते आहे ना, ही वाली लावेल मी. ही साईडलाच ठेवून देते, त्याच्यावरती कोणती डिझाईन काढेल. ह्या कलरचं मस्त वाटेल ना, हा कलर. मम्मीला विचारते मी. कोणते घेतल्यात मी दोन. नाही मम्मी, मी आता लावून जाणार आहे. तर मी ना हे नेल पेंट काढते. माझं नऊवारी साडी नेव्ही ब्ल्यू कलरची आहे ना, तर हे लावेल नेल पॉलिश. पण त्याच्यावरती जी डॉट डॉटची डिझाईन काढणार आहे ती कोणत्या कलरनी काढू. पाहिजे तर संध्याकाळची वेळ आहे. वाजलेत आता 7:30 पावणे 8 वाजले आहेत. तर पण माहितीचा ऋतुजाने ब्लॉग स्टार्ट केला आहे. मला बोलते मी मम्मी ब्लॉग स्टार्ट करते, आपण ब्लॉग बनवूया. खूप दिवस ब्लॉगच नाही होत, तर मी बनवते ब्लॉग. तर तिने व्हिडिओ स्टार्ट केला. तर उद्या हनुमान जयंती आहे, म्हणजे हनुमान जयंतीचा कार्यक्रम आमच्याकडे झालं 2 दिवस चालू. आईकडे 2 दिवस झाले, उद्या 3रा दिवस आहे. तर कार्यक्रम तर चालू झाला आहे. आणि आमच्याकडे जे माझ्या सासरी उद्यापासून आहे. उद्या सत्यनारायणची पूजा आहे आणि संडेला काठी फिरणार आहे. तशी उद्या आईकडे पालखी फिरणार आहे शनिवारी, आणि संडेला आमच्याकडे काठी फिरणार आहे. ते आमची मानाची काठी असते, ती आमच्याकडे पालखी वगैरे नसते, तर काठी असते. तर आम्ही कंपल्सरी गावाला जातोच. तर गेल्या वर्षी पण मी गेली होते, पण मी थांबले नव्हते काठीला, कारण गेल्या वर्षी माझं जरा आई बोलत होती ये. तर बोरवाडीला गेली होती आईकडे. तर ह्यावेळी तर नाही जाणार आहे, आणि 2च दिवस चाललो आहेत गावाला, तर कुठे आईकडे जाणार. तर आता ह्यावेळी मी जाणार आहे तर आमच्याच घरी पालसईला. तर ऋतुजाचे पप्पा पण यावेळी 2 दिवस आमच्यासोबत राहणार आहेत. गेल्या वर्षी आले होते, पण ते इकडे आले होते
लगेच मुंबईला. त्याच्यामुळे मग आम्ही दोघी थांबलो नाही. मग आईकडे गेलो रागाने. त्यांना म्हटलं तुम्ही थांबा, तर नाही बोलले. तर आता चाललो सकाळची गाडी आहे. तर बघूया, गावाला शूट करायला मिळालं तर ठीक आहे, तुम्हाला बघायला मिळेल. बहुतेक तर नाहीच होत जास्ती शूट करायला. तर बाकी तर सगळं झालं. अजून जेवण बाकी आहे. ऋतुजाचे पप्पा अंधेरीला आहेत, लेट होणार आहे यायला. तर बघते आता जेवण काहीतरी करते. भाऊ तर गेले गावाला, मनीष भाऊ गेले, प्रसाद भाऊ नाही आहेत गावाला. मनीष भाऊना मग अशी फोन केला मी 4:30-5ला, नाही 5:30-6ला केला फोन. तर बोलले मी निघतोय म्हणून. तर ते गेले. तर आम्ही उद्या सकाळी निघणार आहोत. 2च दिवस राहणार आहोत. सोमवारी ते लगेच रिटर्न येणार आहोत. तर चला दाखवते थोड्या वेळाने काय तयारी आहे काय नाही ते. तर आता आम्ही निघालो आहोत गावाला जायला. मम्मी येते आणि आता 5 वाजले सकाळचे. पूर्ण कालोख आहे, पूर्ण कालोख आहे. मला तर कंटाळा आला आहे, झोप पण येते. पप्पा गेले पण खाली. तर आता काका येत आहेत वाटतं. काकाच्या बायकोचीच आहे बाबा. माझं आहे पाण्यातला मी शूज घाली पहिल्यांदा ह्यावेळी. आणि शूज घातली तर साकल्या आहेत ना, साकल्यानुसार शूजमध्ये जाता आहेत त्या. चला ते इथे आम्ही खाली आलेलो आहोत. पप्पा उभा इकडे. हा पकडा ना जरा. मम्मी येईल आता. तर आता मम्मी बोलते मी पहिली जाते गाडीवरती. अर्ध्या रस्त्यात चाला तुम्ही, मग काका गाडी घेऊन येते. तर मी जाते आता. मम्मीचा मोबाईल दे. नको आहे तुला. चालते रस्त्यात. आता सकाळचे वाजल्यात 6. आता आमची गाडी येईल थोड्याच वेळात. निघालो. कट करायची गरज नाही पॅन्ट. खिडकीजवळ पाहिजे बसा तुला. तर आता आम्ही पोचलो आहोत हॉटेलमध्ये. आता मडकलला. आता आम्ही इंदापूरला पोचलो आहोत. मम्मी इथे वडापाव घेते सगळ्यांसाठी घरी. 13 वडापाव घेते मम्मी. मम्मी गेले आतमध्ये, पप्पा गेले साबण आणायला. साबण पाहिजे तर. आणि मी इथे चिप्स खाते सापवाले.
निघायचीच आहे आम्हाला. तर खूप गावाला तर खूपच ऊन आता बाबा. वाटलं नंतर गावाला इतकं ऊन असेल. पाऊस पडायला पाहिजे. रिक्षात बसले आणि फाटक पडलेलं तर आताच उघडलंय. गरमी झाली आहे सगळ्यांना. घाम सुटलं बाबा जाम. गावाला जाम गरमी. आमचा पंकज बस काय बोलायचं काय मी जाऊ कसा सगळे बघत असेल ना बायका. कधी आला तुम्ही? आम्ही 10 वाजता. 10 वाजता झोपलो मी.